नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी विषय इतिहास प्रकरण 3 भारत आणि युरोपीय वसाहतवाद भाग 2 पाहणार आहोत. मागील पाठामध्ये आता आपण युरोपीय वसाहतवादाचा जगाच्या इतिहासावर झालेला परिणाम पाहिला आणि या पाठामध्ये किंवा या प्रकरणामध्ये भारतातील युरोपीय वसाहतवादाचा विस्तार व त्याचा भारतावर झालेला परिणाम याची माहिती पाहणार आहोत. त्याचप्रमाणे त्यातील पाठीमागच्या भागामध्ये आपण पोर्तुगीज यांच्या भारतातील प्रवेश म्हणजे त्या ठिकाणी वास्को द गामा हा पोर्तुगीज प्रवासी कालिकत किंवा काझिकोड या ठिकाणी तो भारतात प्रथम आला आणि त्यांनी भारतात आल्यानंतर त्या ठिकाणची ज्या काही समुद्र किनाऱ्याच्या सत्ता होत्या त्या ठिकाणी अरब आरमाराचा पराभव त्या ठिकाणी केला आणि त्या ठिकाणी आपली सत्ता स्थापन केली. त्याचप्रमाणे हिंदुस्थानातील जे काही सत्ता होत्या त्या सत्तामध्ये आपापसात भांडणे लावून आपला स्वतःचा फायदा करून घेतला. म्हणजे त्या आपापसातल्या राजकारणाचा या पोर्तुगीजांनी फायदा करून घेतला आणि त्या ठिकाणी वसाहती स्थापन केल्या आणि पोर्तुगीज हे भारतात सर्वात अगोदर भारतात आले व सर्वात शेवटी भारतातून गेले. त्याचप्रमाणे त्यांची युद्धनीती कशा प्रकारची होती तर संरक्षणासाठी समुद्राच्या किनाऱ्याला रक्षण करण्यासाठी किल्ला बांधायचा आणि शत्रूच्या हल्ल्यापासून किल्ल्याच्या माध्यमातून संरक्षण करायचं आणि त्याचबरोबर या किल्ला हा समुद्र किनाऱ्यावर बांधलेला असल्यामुळं समुद्राच्या त्यांचं आरमार हे प्रभावी असल्यामुळं त्या आरमाराच्या द्वारे त्या किल्ल्याला रसद पुरवायची आणि त्याद्वारे जे काही आक्रमण झालेलं आहे ते आक्रमण थोपवून धरायचं किंवा आपलं स्वतःचं संरक्षण करायचं किंवा त्या सत्तेचा पराभव करायचा अशी या पोर्तुगीजांची युद्धनीती होती. आणि छत्रपती शिवाजी महाराज वगळता इतर कोणत्याही सत्तेकडे स्वतःचं आरमार नव्हतं आणि त्यामुळं भारतीयांना पोर्तुगीजांशी सामना करता आला नाही. त्याचप्रमाणे पुढचा पॉइंट आहे पोर्तुगीजांचे परवाने किंवा कारताज. पोर्तुगीजांची हिंदी महासागरामध्ये पूर्ण वर्चस्व स्थापन झाल्यानंतर म्हणजे त्यांचं आरमार हे प्रभावी होतं आणि त्यामुळे त्यांनी हिंदी महासागरामध्ये पूर्णपणे सत्ता प्रस्थापित केली आणि त्या ठिकाणी सत्ता स्थापन झाल्यानंतर त्यांनी जर हिंदी महासागरातून जे काही भारतातील सत्ताधीश आहेत मुघल, आदिलशाह, कुतुबशाह यांना सुद्धा त्या ठिकाणी जर समुद्रामार्गे जर आपला व्यापाराचा माल पाठवायचा असेल किंवा काही पाठवायचं असेल तर त्या ठिकाणी या भारतातील सत्ताधीशांना सुद्धा पोर्तुगीजांचे परवाने किंवा कारताज म्हणजे जे काही परमिशन घ्यावी लागायची त्याला कारताज किंवा परवाने किंवा कारताज असं म्हटलं जायचं. ह्या मोठ्या सत्ताधीशांना सुद्धा परवाने घ्यावे लागायचे. जर परवानगी कारताज न घेता जर जहाज जात असेल तर पोर्तुगीज त्या ठिकाणी आपली वर्चस्व असल्यामुळे त्या ठिकाणी ते जहाज बुडवून तरी टाकत असत किंवा जप्त तरी करत होते. आणि त्या कारताज किंवा परवान्यावर जो काही तपशील असा त्याच्यामध्ये त्या जहाजाचं नाव, तांडेलाचं नाव, कुठून कुठे जाणार आणि स्वसंरक्षणासाठी त्या जहाजावर काय काय शस्त्रास्त्रे आहेत याचा तपशील त्याच्यामध्ये असायचा. तर याच्यावर सुद्धा प्रश्न येतो की भारतीय सत्ताधीशांना कारताज घेणं गरजेचं होतं कारण की पोर्तुगीजांची हिंदी महासागरामध्ये पूर्ण वर्चस्व स्थापन केलेलं होतं. त्यांचं आरमार हे प्रभावी होतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी जात असताना जर परमिशन म्हणजे परवानगी पोर्तुगीजांची परवानगी किंवा कारताज न घेता जर जहाज जात असेल तर त्या ठिकाणी ते जहाज जप्त तरी केलं जात असे किंवा बुडवलं तरी जात होतं. आणि याच्यामध्ये जे काही सत्ताधीश होते मुघल, आदिलशाही, कुतुबशाही यांना सुद्धा कारताज घ्यावं लागत होतं नाहीतर ते बुडवलं जात होतं आणि त्यामुळं कारताज घेणं भारतीय सत्ताधीशांना सुद्धा गरजेचं होतं. आता आपण पोर्तुगीजांच्या वसाहती याच्यामध्ये पोर्तुगीजांच्या 1608 पर्यंत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर गोवा, दमण, दीव, गोवा, होनावळ, गंगोळी, बसरूण, मंगलोर, कन्नूर, कोची, कोंडगमल्लूर, कोल्लम येथे वसाहती त्यांनी स्थापन केलेल्या होत्या.
याच्यामध्ये सुद्धा ऑब्जेक्टिव्हसाठी येऊ शकतं की बंगालमध्ये टिंबटिंब येथे वसाहती स्थापन, पोर्तुगीजांनी वसाहत स्थापन केली होती. तर त्याचं उत्तर आहे हुगळी. त्याचप्रमाणे पोर्तुगीजांचं जे पूर्वेकडील साम्राज्य होतं त्या साम्राज्याची राजधानी काय होती किंवा टिंबटिंब होती, तर त्याचं उत्तर आहे गोवा. आता आपण आजच्या भागाकडे वळू. त्याच्यामध्ये 5वा पॉइंट आहे पोर्तुगीजांच्या याच्यामध्ये पोर्तुगीजांचे मंडळ. यामध्ये एक नंबर केप ऑफ गुड होप पासून पूर्वे चीन मधील मकाव पर्यंतच्या पोर्तुगीजांच्या वसाहतीचा समावेश भारतीय साम्राज्यात एस्तोदा इंडिया यामध्ये होत असायचा. याच्यावर सुद्धा ऑब्जेक्टिव्हसाठी प्रश्न येतो की केप ऑफ गुड होप पासून पूर्वे चीन मधील मकाव पर्यंतच्या पोर्तुगीजांच्या वसाहतीचा समावेश टिंबटिंब मध्ये होत असे. तर भारतीय साम्राज्यात किंवा त्याचं नाव आहे एस्तोदा द इंडिया, म्हणजे त्यांनी जे दिलेलं नाव आहे किंवा त्यांच्या भाषेमध्ये. उत्तर आहे भारतीय साम्राज्यात किंवा एस्तोदा इंडिया यामध्ये त्याचा समावेश केला जात असायचा. दुसरा 2 नंबर आहे त्यावर पोर्तुगालच्या राजाने नेमलेल्या मुख्य अधिकाऱ्यामध्ये विजरई ई कापिताव जराल राजप्रतिनिधी व सेनापती असत. त्याची नेमणूक 3 वर्षासाठी असे. म्हणजे हे जे काही पोर्तुगीजांचं साम्राज्य होतं त्या साम्राज्यावर राजाने नेमलेल्या मुख्य अधिकाऱ्यामध्ये विजरई ई कपिताव किंवा जराल किंवा राजाचा प्रतिनिधी म्हणजे राजप्रतिनिधी व सेनापती यांचा समावेश असायचा आणि त्या लोकांची नेमणूक ही 3 वर्षासाठी असायची. हे सुद्धा ऑब्जेक्टिव्हसाठी येऊ शकतं. पोर्तुगालच्या राजाने नेमलेल्या मुख्य अधिकाऱ्यामध्ये टिंबटिंबचा समावेश असायचा. तर विजरई ई कापिताव जराल किंवा मराठीतील राजप्रतिनिधी व सेनापती असा याचा समावेश असायचा. तिसरं आहे मुख्य अधिकाऱ्याला सल्ला देण्यासाठी, म्हणजे जे काही विजरई कपिताव हा जो अधिकारी असायचा किंवा जे काही मंडळ असायचं त्या मुख्य अधिकाऱ्याला सल्ला देण्यासाठी राज्य सल्लागार मंडळ असे. त्यात गोव्यातील अर्सबिशपू म्हणजे मुख्य धर्मगुरू, म्हणजे जो गोव्यातील मुख्य धर्मगुरू असायचा त्याला त्यांचं नाव होतं अर्सबिशपू. त्याचप्रमाणे शान्सलर म्हणजे न्यायाधीश, वेदोरद फर्जत मालमत्तेवरील अधिकारी, कपिताव म्हणजे कॅप्टन व काही वंश परंपरागत उमराव असत. विजरई हा मंडळाचा अध्यक्षस्थानी असे. म्हणजे त्या ठिकाणी हे जे काही विजरई कपिताव जराल हे जे काही मुख्य मंडळ असं राजाने नेमलेलं त्या मंडळाला सल्ला देण्यासाठी गोव्यातील मुख्य धर्मगुरू, न्यायाधीश, मालमत्तेवर अधिकारी, कॅप्टन, त्याचप्रमाणे काही वंश परंपरागत उमराव, विजरई उमराव हे असत. आणि हे जे काही मंडळ असायचं सल्ला देणारं मंडळ त्याच्यामध्ये विजरई हा या मंडळाचा अध्यक्षस्थानी असे. याच्यामध्ये सुद्धा ऑब्जेक्टिव्हसाठी येऊ शकतं की गोव्यातील टिंबटिंब मुख्य धर्मगुरूला काय म्हटलं जायचं तर अर्सबिशपू. त्याचप्रमाणे पोर्तुगीजांच्या न्यायाधीशाला काय म्हटलं जायचं शान्सलर. तर मालमत्तेवरील अधिकाऱ्याला वेदोर्द फर्जत, त्याचप्रमाणे कॅप्टन या अधिकाऱ्याला कपिताव हे म्हटलं जायचं. त्याचप्रमाणे हे जे काही सल्ला देण्यासाठी जे काही मंडळ असायचं त्या मंडळाचा अध्यक्ष टिंबटिंब असायचा. विजरई हा या मंडळाचा अध्यक्ष असायचा. पुढचा घटक आहे 6वा प्रबळ आरमार. 17व्या शतकात पोर्तुगालमधून दरवर्षी 5 जहाजे भारतात येत. या जहाजावर तोफा असत. पोर्तुगीज दमण, वसई, गोवा येथे जहाजे बांधत. त्या ठिकाणी सागाचे उत्तम टिकाऊ लाकूड उपलब्ध होते. पोर्तुगालच्या आरमारातील अनुभवी सैनिक भारतात पाठवले जात. या काळात छत्रपती शिवाजी महाराज वगळता कोणाकडेही स्वतःचे आरमार नव्हते. त्यामुळे भारतीयांना पोर्तुगीजाचा सामना करणे अवघड होते. म्हणजे मगाशी थोडंफार काय सांगितलं तुम्हाला की पोर्तुगालचं प्रबळ आरमार त्या म्हणजे भारतीयांना पोर्तुगालचा सामना करणं भारतीयांना अवघड होतं. कारण की पोर्तुगालवरून दरवर्षी 5 जहाजे येत असत, त्याच्यावर तोफा असत. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी पोर्तुगीज हे आपल्या वसाहतीमध्ये म्हणजे दमण, वसई, गोवा या ठिकाणी जहाजे बांधत
आणि त्याचप्रमाणे पोर्तुगालच्या आरमारातील अनुभवी सैनिक हे भारतात त्या जहाजावरून पाठवले जात. त्याचप्रमाणे या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वगळता कोणाकडेही स्वतःचे आरमार नव्हते आणि त्यामुळं भारतीय सत्ताधीशांना पोर्तुगीजांचा सामना करणे अवघड होते किंवा शक्य झालं नाही. कारण त्यासाठी प्रश्न येतो की भारतीयांना पोर्तुगीजांशी सामना करणं अशक्य झालं किंवा अवघड होतं, कारण की पोर्तुगालमधून दरवर्षी 5 जहाजे येत असत आणि त्या जहाजावर तोफा असत. त्याचप्रमाणे पोर्तुगीज हे दमण, वसई, गोवा या ठिकाणी जहाजे बांधत. त्याचप्रमाणे पोर्तुगालच्या आरमारातील जे काही अनुभवी सैनिक आहेत ते सैनिक त्या जहाजावरून भारतात पाठवले जात होते. त्याचप्रमाणे त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वगळता कोणाकडेही स्वतःचे आरमार नव्हते, त्यामुळे भारतीयांना पोर्तुगीजांशी सामना करणे अवघड होते किंवा झाले. पुढचा आहे पोर्तुगीज व्यापार. कालिकतचा राजा झामोरीनने पोर्तुगालच्या राजाला पाठवलेल्या पत्रात लिहिले, आमच्या राज्यात दालचिनी, लवंग, सुंठ, मिरी, जवाहीर यांची समृद्धी असून आपल्याकडील सोने, चांदी, पवळी इत्यादी आम्हाला मिळावी अशी इच्छा आहे. त्या ठिकाणी पोर्तुगीजांशी व्यापार करताना कालिकत म्हणजे त्या ठिकाणी जो काही वास्को द गामा हा भारतामध्ये आला त्यावेळेस त्याने कालिकतचा राजा झामोरीन याच्याकडून परमिशन घेतली आणि व्यापाराची परमिशन घेतली किंवा काही सवलती मिळवल्या. त्यावेळी त्या झामोरीन राजाने पोर्तुगालच्या राजाला जे पत्र पाठवलं त्या पत्रातील हा उल्लेख आहे की त्यांनी त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की आमच्या राज्यामध्ये दालचिनी, लवंग, सुंठ, मिरी, जवाहीर यांनी ते समृद्ध आहे, म्हणजे आमच्याकडे हे मोठ्या प्रमाणात आहे आणि आपल्याकडील सोने, चांदी, पवळी ही आम्हाला मिळावे अशी आमची इच्छा आहे. म्हणजे आमच्या राज्यातून तुम्ही दालचिनी, लवंग, सुंठ, मिरी, जवाहीर हे घेऊन जावं आणि आपल्याकडील सोने, चांदी, पवळे हे आम्हाला मिळावे, म्हणजे त्या बदल्यात आम्हाला मिळावी, याचा व्यापार आपल्यामध्ये व्हावा अशी त्यांनी इच्छा व्यक्त केलेली होती. वास्को द गामाने भारतामधून कालिकत, कन्नूर या ठिकाणी घेतलेला माल पोर्तुगालमध्ये विकला. त्यात त्याने पोर्तुगाल ते भारत व परतीच्या प्रवासाच्या खर्चाच्या 60 पट किंमत वसूल केली. म्हणजे वास्को द गामा हा भारतात आला आणि त्या ठिकाणी त्याने कालिकतच्या झामोरीन राजाची परमिशन घेतली. त्या ठिकाणी कालिकत व कन्नूर या ठिकाणाहून त्याने काही माल म्हणजे मसाल्याचे पदार्थ किंवा जे काही माल विकत घेतला असेल त्याने तो भारतातून परत पोर्तुगालला नेला आणि पोर्तुगालमध्ये जाऊन तो त्याने विकला. तर त्या ठिकाणी त्या परतीच्या भारत व पोर्तुगालला म्हणजे पोर्तुगालहून भारतात येणे आणि भारतातून पोर्तुगालला जाणे याच्यामध्ये जो काही प्रवासाचा खर्च झाला त्या खर्चाच्या 60 पट किंमत त्याने या व्यापारामध्ये वसूल केली. म्हणजे कुठल्या व्यापारामध्ये? भारतातून जो घेतलेला माल होता तो पोर्तुगालमध्ये नेऊन विकला, त्याच्यामध्ये त्याला जो काही खर्च झालेला होता जाण्याचा पोर्तुगालमधून भारतातून परत याच्या 60 पट किंमत त्याने याच्यामध्ये वसूल केली. पोर्तुगीजांचे अन्य धर्मासंबंधी वागणूक कशी होती? तर पोर्तुगीजांची त्यांच्या सत्तेखालील प्रदेशामध्ये ख्रिस्ती धर्माखेरीज इतर धर्मांना प्रार्थनास्थळे बांधण्यास, दुरुस्ती करण्यास बंदी होती. म्हणजे त्या ठिकाणी पोर्तुगीजांची ज्या ठिकाणी सत्ता असेल त्या ठिकाणी धर्मसहिष्णू भावना त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये नव्हती. म्हणजे त्या ठिकाणी ख्रिस्ती धर्माखेरीज म्हणजे ख्रिस्ती धर्म सोडून इतर धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी प्रार्थनास्थळे बांधता येत नव्हती. म्हणजे मशिदी किंवा मंदिरे बांधण्यास, त्याचप्रमाणे त्याची दुरुस्ती करण्यास बंदी होती. त्याचप्रमाणे अन्य धर्मियांना त्यांचे जे काही सण साजरे करायचे आहेत, लग्न समारंभ करायचे आहेत त्याच्यावर बंदी होती. स्थानिक भाषांची गळचेपी केली. धर्मांतर करणाऱ्यालाच ते नोकऱ्या देत. गोव्यात मुक्त बंदर स्वरूप दिले, त्यामुळे तेथे देशोदेशीचे व्यापारी त्या ठिकाणी येत असत. म्हणजे पोर्तुगीजांची धर्मासंबंधी जी काही वागणूक होती त्याच्यामध्ये पोर्तुगालांच्या सत्तेखालील जे काही प्रदेश होता त्या ठिकाणी ख्रिस्ती धर्माखेरीज इतर धर्मियांना
प्रार्थनास्थळे बांधण्यास, त्याची दुरुस्ती करण्यास, त्याचप्रमाणे आपल्या धर्माप्रमाणे सण साजरे करण्यास, लग्न समारंभ साजरे करण्यास बंदी होती. त्याचप्रमाणे ज्या तेथील लोकांच्या काही स्थानिक भाषा होत्या त्या भाषेची गळचेपी केली. त्याचप्रमाणे जे कोण धर्मांतर करून, म्हणजे धर्मांतर कुठलं तर इतर धर्मातून ख्रिस्ती धर्मात आलेल्या लोकांनाच त्या ठिकाणी हे धर्मांतर करणाऱ्यालाच ते नोकऱ्या देत असेल, अशी त्यांची धर्माबद्दलची वागणूक होती. गोव्याला मुक्त बंदर स्वरूप दिले, त्यामुळे त्या ठिकाणी देशोदेशीचे व्यापारी त्या ठिकाणी येत असत. या ठिकाणी एक सांगायचं राहिलं, कालिकतचा राजा टिंबटिंब वास्को द गामा हा भारतात ज्यावेळेस आला त्यावेळेस भारताचा कालिकत या ठिकाणचा राजा कोण होता, तर झामोरिन हे सुद्धा येऊ शकतं. धन्यवाद.